हाय हॅलो नमस्कार. मी निकिता अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला लाईक केले, सबस्क्राईब केले वगैरे, त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद आहे. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर व्हिडिओ स्किप न करता पाहत जावा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला, आता मी इथं सकाळचा नाश्त्याची तयारी करत होते आणि नाश्त्यामध्ये आज मी बनवणार होते शेवयाचा उपमा. आणि त्यासाठी सर्व तयारी करून घेतलेली होती. आणि माझे मिस्टर जरा 2-3 दिवस गावाला गेले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत हे काम चालू होतं माझं. आणि मग कांदा हिरवी मिरची वगैरे सर्व काही कट करून घेतलं होतं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घेतली होती. आणि नंतर मग लगेच शेंगदाणे टाकून घेतले, कारण शेंगदाणे पण थोडेसे टाकले ना शेवयाच्या उपम्यामध्ये कडक, आणि ते कडक भाजले की छान लागतात. म्हणून जिरे मोहरी झाले की लगेच शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेतला. आणि थोडेसे लालसर झाले म्हणजे थोडंसं नॉर्मल लालसर होऊ दिलं कांदा वगैरे. आणि त्याच्यामध्ये नंतर मी कढीपत्ता टाकला आणि ते थोडंसं 5 मिनटं हळद टाकून थोडंसं हलवून घेतलं. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकलं. म्हणजे तुम्हाला जसे शेवया शिजवायला पाहिजेलेत की सुक्या पाहिजेलेत की अशा ओलसर पाहिजेले, त्यानुसार पाणी टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि नंतर मी 2-2.5 ग्लास टाकलं होतं. आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये. आणि हे पाणी पूर्ण असं उकळू द्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या त्या शेवया टाकून घ्यायच्या. हा शेवयाचा उपमा खूप भारी लागतो बरं का. मी आधी कधी केला नव्हता. माझ्या आईने एकदा नाश्त्यासाठी केला होता, मग तिच्या इथं खाल्ल्यानंतर मग मी परत आणला. आणि आता आज मी नाश्त्यासाठी ते शेवयाचा उपमा केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता बरं का, एकदम छान अशी चव येते त्याने पण याच्यामध्ये मी काय मॅगी मसाला वगैरे टाकला नव्हता. तोपर्यंत तुम्हाला बोलता बोलता आमचा शेवयाचा उपमा पण तयार झालेला होता. आणि मी थोडंसं पाणी जरा जास्तीच टाकलं होतं, कारण ते कोरड्या नाही खाऊ वाटत, त्याच्यामुळे थोड्याशा ओलसर झाल्या होत्या. आणि नंतर इथं मी, सानू आणि माझे मिस्टर इथं नाश्ता करायला बसलो होतो. आणि सानूला काय खायचं नव्हतं, कारण तिने केळी वगैरे खाल्ल्यामुळं ती आपलं तिच्या हाताला घे, खाली टाक वगैरे असं करत होती, काय ती खात नव्हती. मग आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता करून घेतला, मी माझ्या कामाला लागले होते. आणि सानूचे पप्पा 2-3 दिवस गावाला गेले होते. सानूला असं वाटत होतं किती खेळू आणि किती नाही पप्पासोबत, की त्यांना ते तर काय आज कामाला गेलेच नाहीत, पण ती अख्खा दिवस त्यांच्या मागं होती पप्पा पप्पा करत. आणि तिचं खेळ असं चालू होतं त्यांच्यासोबतचा, बघा तुम्ही. त्यांचा खेळ चालू होता. पण मग आपलं काम कोण करणार, म्हटलं आता चला आपल्या कामाला लागावं. आणि इथं पावसाचं वातावरण पण झालेलं होतं. म्हटलं स्वयंपाक वगैरे नंतर करावा आणि आधी आपले कपडे वगैरे धुवून घ्यावे, कारण एकदा कपडे झाले म्हणजे सर्वात मोठं काम झालं असं वाटतं मला. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण सगळ्यात कपडे झाले ना तर असं वाटतं की पूर्ण काम झाले का काय, मग पूर्ण निवांत होतं माणूस. तर मी आता इथं कपडे धुवायला घेतले होते, कारण आभाळ पण आलेलं होतं, कधी पाऊस येईल याचे काय सांगता येत नव्हतं. आणि इथं मी कपडे वगैरे धुवून झाले. नंतर असं काय सोप्याचे कवर धुतले होते मी काल, त्याच्यामुळे ते सोप्याचे कवर वगैरे टाकायचं चालू होतं माझं. तोपर्यंत सानूने असं काय फुलांच्या पाकळ्या बिकळ्या अशा सगळ्या घरात केल्या होत्या. आणि मी इथं सोप्याचे कवर लावत होते व्यवस्थित असे खोचून, कारण किती जरी खोचून लावले ना तर ती 5 मिनटात हाय असं करून टाकते. इथं माझं लावून झालं नाही तोपर्यंत ती जाऊन त्या सोफ्यावरती बसली, असं दुसरीकडे बसायला तयार नाही, जाऊन सोफ्यावरती बसली. आणि मला बुंदी दे खायला म्हणून तिथं खात होते. तिला मी ओरडत होते की खाली बसून खा, मी अजून नीटनेटकं केलं नाही, तोपर्यंत जाऊन बसली. पण ती काय खाली उतरून खायला तयार नव्हती. आणि असं व्यवस्थित आवरलं की तिला त्याच्यावरती जेवायचं असतं किंवा त्याच्यावर लोळायचं असतं. मग हे दिवसातून 2दा ते 3दा हे काम करायचं असतं. ते बघा, मी खाली बस म्हटलं तर तिने जाऊन वरती बसली आणखी वरती, आणि तिथं बसून ती खात होती. आणि ती काय 5 मिनिटांनी ती सांडणारच होती. नंतर सर्व झाडू वगैरे मारून घेतला हॉलमधला. आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावा. दुपारचे 2 वाजले होते हे काम आवरेपर्यंत. आणि मग मी इथं स्वयंपाक करायला घेतला होता. तर स्वयंपाकामध्ये मी आज घेवड्याची शेंग म्हणतात, कोण वालाची शेंग म्हणतात, कोण घेवड्याची म्हणतात, आमच्या इकडं उसावरची शेंग असं म्हणतात त्या शेंगाला. आणि मग मी बोलत बोलत त्याला मी हे उसावरची शेंग करायला घेतली होती. साधी आणि सिंपल पद्धतीने आपलं टमॅटो आणि झालं तर जिरे मोहरी हळद वगैरे टाकून. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे टाकते, खोबरं लसूण वगैरे ते वाटलेलं असं ते टाकते. आणि त्याच्याने ती भाजी बनवते.
ते तर ती भाजी बनवायला घेतलेली होती मी आज खूप दिवसानंतर ना, कारण ही भाजी ना असं पावसाळ्यामध्ये वगैरे ना जास्त ह्याच्यामध्ये ना आळ्याच निघतात ह्या शेंगामध्ये जास्त तरी. ही काय असं नाही का खायला चव लागते, पण नीट करायची वगैरे म्हटलं का ह्याच्यामध्ये जास्त ह्या दिवसात तर आळ्याच निघतात आणि किडक्याच निघतात ह्या शेंगा. लगेच इथं भाजी शिजायला टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये. म्हटलं आता भाजी शिजते तोपर्यंत झाकून ठेवलं आणि थोडंसं पाणी टाकून ती शिजायला ठेवली. आणि म्हटलं आता इथं लगेच आपण भाकरी पण करायला घेऊया. म्हटलं आता दुपारच्या जेवणाला नको चपात्या वगैरे करायला, म्हणून मी आता इथं लगेच भाकरी करायला घेतल्या. आणि हो, माझ्या ना आज लेकीने, आम्ही दोघांनी वगैरे कधी उपास नाही केला सोमवारचा, पण लेकीने माझ्या उपास केलेला आहे. मग तिच्यासाठी नंतरनं स्वयंपाक करायचा होता, पण हे आता आमच्यासाठी दुपारचं मी भाकरी आणि वालाची शेंग बनवली होती, म्हणजेच उसावरची शेंग बनवली होती. तोपर्यंत आमच्या इकडं बघा वातावरण एवढं हे झालं होतं, 2-2:30चं वातावरण आहे. जसं काय वाटतं की सकाळचे 7 वगैरे वाजलेत की काय, ह्या प्रकारचं असं वातावरण झालं होतं. आणि अचानक पाऊस पण यायला सुरुवात झालेला होता. तो वातावरण तर इतकं सुंदर वाटत होतं ना आमच्या इकडचं. खूप भारी वाटतं बरं का असं वातावरण असलं, कारण पुढं सगळी हिरवळ आहे, त्याच्यामुळं एक अगदी सुंदर वाटतं. मग ते झाल्याच्या नंतर म्हटलं आता हे जरा थोडंसं मांडणीवरचं सगळं इकडं तिकडं झालं होतं म्हटलं, आणि थोडीशी धूळ वगैरे पण वाटत होती, म्हणून मी काय केलं, एक ओला कपडा घेतला आणि हे व्यवस्थित पुसायला वगैरे घेतलं. कारण हे 2-3 दिवसांनी नाही जर पुसलं ना त्याच्यावर ते अजून थर बसतो. मग ह्या वस्तू काढून वगैरे थोडं ना वरचीवर पुसत राहिलं तर मग जास्तीचं घाण होत नाही. मग ह्याच्याकडे आपण लक्षच नाही दिलं ना, मग ते जास्तीचं घाण होऊन जातं. आणि मग ते परत ते करायला 5 मिनटाचा टायमिंग ते 10 ते 20 मिनटं लागतात. मग त्याच्यामुळं मी थोडकं आहे तोपर्यंत लगेच पुसायला घेते आणि ते स्वच्छ करून ठेवते. कारण वरचीवर ते डब्याला आपले हात वगैरे लागलेले असतात ना, समजा तेलाचे, पिठाचे वगैरे, मग ते तसंच हात चिकट होऊन ना ते जास्त घाण होण्यापेक्षा म्हणलं रोज 2 दिवसाला वगैरे पुसते. रोज काय माझ्याने पुसणं नाही होत, पण मी 2 दिवसाला 3 दिवसाला हे काय असं सर्व काय पुसून घेते. मग ते पुसून झाल्याच्या नंतर म्हणलं आता चला भांडे वगैरे पण घासून घ्यावे लगेचच. कारण थोडंसं जर बसलं ना आणि मोबाईल जर हातात घेतला की मग अर्धा ते पाऊण तास त्यात कधी जातो ते कळणारच नाही. म्हटलं आता त्याच्यापेक्षा आपला मोबाईल न हातात घेता आपले हे कामं पटकन करून घ्यावे. कारण जेवण वगैरे पण करायचं होतं. म्हटलं हे केल्याशिवाय जेवण करायचं नाही. म्हटलं जेवण केलं की आळस येतो, त्याच्यामुळं म्हटलं आता ते काम पुसून वगैरे झालं आहे तोपर्यंत म्हटलं आता लगेच भांडे वगैरे घासून घेवे. मग इथं मी सगळे भांडे नाही का भाजी वगैरे सगळं काढून जे काय असतं ते सगळं बाजूला काढून ठेवलं आणि हे सर्व भांडे घासून घेतले. म्हणजे जेवलेले नंतर घासता येतील, पण आधी हे स्वयंपाकाचे तरी घासून घ्यावे म्हणून मी सगळे भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतले. आणि नंतर भांडे झाले की लगेच मग शेगडी वगैरे घासायला घेतली होती. का तर हे दिवसातून एकदा का होईना पण मी पाणी टाकून शेगडी धुते. नुसती पुसली की ह्याच्यावरती काय होतं, चिलटं वगैरे घोंगतात, त्याच्यामुळे नाही का हे दिवसभरातून एकदा का होईना सकाळी किंवा संध्याकाळी हिला घासणीने घासून वगैरे व्यवस्थित पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली ना तर किचन वाटा पण स्वच्छ दिसतो आणि मन पण प्रसन्न वाटतं. स्वयंपाक करताना वगैरे असं घाण काय वाटत नाही. आणि हे अशा प्रकारे मी शेगडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली होती. जिथे जिथे तेलाचे डाग वगैरे उडले होते ते सगळं फरशीवरती वगैरे असं घासून पुसून सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. आणि नंतर ते कोरड्या कपड्याने कोरडं करून पण घेतलं की नको परत पाण्याने अजून ते डाग वगैरे दिसायला. आणि हे अशा प्रकारे बघा की तुम्ही बघा किती छान असं स्वच्छ किचन वाटा वाटतो. एवढा स्वच्छ किचन वाटा केला की नंतर ना स्वयंपाक वगैरे करू वाटत नाही, त्याच्यावरती घाण करू वाटत नाही. परत एवढं स्वच्छ करून ठेवलेलं असतं. नंतर संध्याकाळी दुपारच्या नंतर सर्व कामं झाल्याच्या नंतर ना आम्ही जेवायला बसलो होतो. आणि जेवणामध्ये आज होतं ते उसावरची शेंग, भाकरी, काकडी, गाजर आणि माझे मिस्टर गावाला गेले होते ना, तर येताना त्यांनी सोलापूरची ती चटणी, शिवशंकर हॉटेल नाही का, तिथली चटणी आणली होती. जे तिकडे जातात त्यांना, जे लोक तिकडे जातात त्यांना माहिती असेल तिथं चटणी फेमस आहे. आणि तिथला कुंदा चहा एक फेमस आहे. आम्ही जाता येतं तिथं थांबतो बरं का. कोण थांबताना नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.